आणि आता ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी, जयश्रीताई यांनी कार्यकर्त्यांना सांभाळलं पण काँग्रेसनं त्यांना सांभाळलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। जयश्री पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या वेळेला फडणवीसांनी हे वक्तव्य केलेलं आहे। जयश्री पाटील यांनी भाजपत यावं अशी सर्वांचीच इच्छा होती असं देखील फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। जे नेतृत्व होतं ते नेतृत्व आणि त्यातनं तयार झालेले सगळे कार्यकर्ते हे जपणं अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून जयश्रीताईंनी त्यानंतर त्यांच्या कार्याची धुरा सांभाळली आणि अतिशय समर्थपणे सांभाळली। त्यांनी आता असं सांगितलं की त्यांनी धुरा सांभाळली पण पक्षाने त्यांना जेवढं सांभाळायला पाहिजे होतं ते मात्र काही सांभाळलं नाही आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये जे काही कार्य केलं त्या कार्यानुरूप आमची देखील इच्छा होती की त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत आलं पाहिजे।